Two long parallel wires separated by distance d carry current I1 and I2 in the same direction. They exert a force F on each other. Now the current in one of the wire is increased to 3 times and its direction is made opposite. The distance between the wire is double. The magnitude of force between them is. हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी ए ऑप्शन आहे 3F डिवायडेड बाय 2, बी ऑप्शन आहे 3F, सी ऑप्शन आहे F डिवायडेड बाय 2 आणि लास्ट डी ऑप्शन आहे 2F डिवायडेड बाय 3. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी आपल्याला 2 लॉंग पॅरलल वायर्स दिलेले आहे. त्याच्यातलं सेपरेशन डी इतकं दिलेलं आहे. करंट I1 आणि I2 दिलेलं आहे सेम डायरेक्शनमध्ये आणि फोर्स किती F इतका एक्झर्ट होतो आहे. म्हणून आपण या ठिकाणी 2 करंटसाठी घेऊ I1 आणि I2साठी. फॉर करंट्स I1 अँड I2 आणि त्याच्यातलं सेपरेशन किती आहे डी इतकं. फॉर करंट I1 अँड I2 अँड फॉर सेपरेशन and for separation D इतक्या सेपरेशनसाठी. आता याच्यात किती फोर्स ॲक्ट होणार आहे त्याचा फक्त आपण मॅग्निट्यूड घेऊ. या ठिकाणी साईनचा यूज नाही केलेला आहे म्हणून आपण मॅग्निट्यूडचा वापर करू. द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एक्झर्टेड ऑन 2 स्ट्रेट पॅरलल वायर. स्ट्रेट वायर म्हटलं तरी चालेल, स्ट्रेट कंडक्टर म्हटलं तरी चालेल. स्ट्रेट वायर इज. तर फोर्सचा फॉर्म्युला आहे μ0 I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय R. 2 पाय आरच्या जागी आपण डिस्टन्स घेणार आहे इंटू एल काय असेल त्या कंडक्टरची लेंथ. ओके, हे झालं पहिलं इक्वेशन. आता करंट एक जो करंट आहे त्या दोघांपैकी आता दुसरी कंडिशन दिलेली आहे तो इन्क्रीज करायचा 3 टाइम्स आणि त्याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते काय करायचं डबल. ओके, मग आपण काय केलं इफ करंट इज इन्क्रीज करंट इन वन कॉईल वन कंडक्टर स्ट्रेट कंडक्टर वन ऑफ द वायर इज इन्क्रीज 3 टाइम्स is increase 3 times and separation म्हणजे त्याला लिहून घेऊ आपण. मग त्याला I1 डॅश करू. I1 डॅश किती आहे 3I आणि I2 डॅश तेवढाच ठेवायचा. I2 डॅश I2 इतकाच ठेवायचा. ओके, अँड I2 डॅश इज इक्वल टू I2 आणि जे सेपरेशन आहे ते किती करायचं आपल्याला डबल. ते पण राईट करून घेऊ. अँड सेपरेशन between two wires is double. सेपरेशन डबल केलं मग त्याला आपण डी डॅश करू किंवा D1 करू. तो किती असेल तर 2D इतका असेल. ओके, आता फॉर्म्युला या ठिकाणी राईट करू. त्याचं मॅग्निट्यूडच घ्यायचं आपल्याला. मग F1 इज इक्वल टू कराय μ0 I1 डॅश. त्याची स्टेटमेंट लिहून घेतो चला ते. द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एक्झर्टेड between 2 wire इज. तर तो फोर्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे इज गिवन बाय मग त्याला F1 म्हणू आपण. मग F1 इज इक्वल टू काय राहील आपलं μ0 I1 डॅश I2 डॅश डिवायडेड बाय 2 पाय D1 इंटू एल. एल लेंथ असणार त्याची काही गरज नाही. याला इक्वेशन 2 कन्सिडर करू पण त्याच्या आधी आपण याची व्हॅल्यू टाकून घेऊ. मग F1 इज इक्वल टू μ0 I1 डॅश किती झालेला आहे 3I इतका दिलेला आहे. I2 डॅश किती आहे I2 इतकाच आहे डिवायडेड बाय 2 पाय D1. D1 किती आहे तर डबल आहे 2D इंटू एल.
आता याच्यातून आपण 3 आणि 2ला सेपरेट करून घेऊ. मग 3 डिवायडेड बाय 2 लिहिला आणि उरलेले टर्म सेपरेट करू. μ0 I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय d इंटू यल. यल राहिला आहे, आपण ते नंतर करून घेऊ. चला 3 डिवायडेड बाय 2 आणि हा यल या ठिकाणी राईट करायचा राहिला आहे. 3 डिवायडेड बाय 2 एफ आणि कुठून आले एफ, तर इक्वेशन नंबर 1मध्ये. ओके, मग या ठिकाणी आपण फ्रॉम इक्वेशन 1 राईट करू शकतो. इक्वेशन 1 मग आपली फायनल आन्सर असेल मग F1 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2 एफ. हे त्याचं काय असणार फायनल आन्सर. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन ए. ऑप्शन ए म्हणजेच किती, फोर्स एक्झर्टेड ऑन दॅट वायर इज 3F डिवायडेड बाय 2. हे त्याचं फायनल आन्सर आहे.